हाय फ्रेंड्स, कसे आहात सर्वजण? नक्कीच तुम्ही सर्वजण मजेत असणार आणि आपला फिजिक्सचा जो आपला अभ्यास आहे ऑसिलेशनचा अगदी मजेत तुम्ही सगळेजण करत असणार. सगळे जे व्हिडिओ मी पाठवतो ते व्हिडिओ तुम्ही वारंवार बघायचे आहेत आणि त्याच्यावरून नोट्स काढायचे आहेत, नीट समजावून घ्यायचे आहेत. जास्त वेळा व्हिडिओ बघितल्यानं तुम्हाला ते समजायला मदत होणार आहे, समजायला सोपं जाणार आहे आणि त्याचे नोट्स काढून न बघता अनेक वेळा लिहून काढणं हा देखील पुढचा तुमचा अभ्यास नेहमीप्रमाणे सगळ्यांना करायचा आहे. आणि जर तुम्हाला काही शंका असेल, काय अडचण वाटत असेल तर तुम्ही माझ्या व्हॉट्सॲप अकाउंटला तुमच्या शंका पाठवू शकता किंवा तुम्ही त्या यूट्यूबच्या त्या व्हिडिओच्या ठिकाणी कॉमेंट्स करू शकता आणि त्या ठिकाणी मला तुम्ही डाऊट्स विचारू शकता. आज आपण अँग्युलर SHM मधला एक छोटासा टॉपिक बघणार आहे. आपण अँग्युलर SHM मध्ये काय काय बघितलं? पहिल्यांदा आपण जी डेफिनेशन बघितली ती अँग्युलर SHM ची, इट इज डिफाइन्ड ॲज द अँग्युलर पिरियडिक मोशन इन विच रिस्टोरिंग फोर्स इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स मीन पोझिशन अँड इट्स मॅग्निट्यूड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अँग्युलर डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन. या डेफिनेशनमध्ये आपण लिनियर SHM प्रमाणे सगळं लिहिलेलं आहे. इथं आपण काय केलं, लिनियर SHMच्या जागी अँग्युलर SHM हा शब्द घेतला, लिनियर पिरियडिक मोशनच्या जागी अँग्युलर पिरियडिक मोशन हा घेतला, रिस्टोरिंग टॉर्क असं आपण या ठिकाणी घेतलं आणि ॲक्च्युली तिकडे लिनियर मोशनमध्ये काय होतं, रिस्टोरिंग फोर्स म्हणजे फोर्सच्या जागी टॉर्क हा शब्द घेतला इथं. त्यानंतर आपण लिनियर डिस्प्लेसमेंटच्या जागी इथं अँग्युलर डिस्प्लेसमेंट अशी एक नवीन फिजिकल क्वांटिटी घेतली आपण आणि त्याप्रमाणे ती डेफिनेशन तयार झाली. डिफरन्शियल इक्वेशन आपण बघितलं आणि ते डिफरन्शियल इक्वेशन याप्रमाणे, ऑब्टेन द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ अँग्युलर SHM असा प्रश्न आहे. 2 मार्कासाठी हा प्रश्न असतो किंवा तो प्रश्न वेगळ्या पद्धतीने असाही विचारला जाऊ शकतो. स्टेट द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ अँग्युलर SHM अँड एक्सप्लेन द टर्म्स इन्व्हॉल्व्ड इन इट. दोन्हीपैकी एक काही तिथं विचारलं जातं. आता ऑब्टेन डिफरन्शियल इक्वेशन म्हटलं की टाऊ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू थीटा इथून सुरुवात करायची आहे आणि मग त्याप्रमाणे हळूहळू इथंपर्यंत यायचं आहे. आणि जर समजा प्रश्न विचारला असेल, स्टेट द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ अँग्युलर SHM अँड एक्सप्लेन द टर्म्स इन्व्हॉल्व्ड इन इट, तर डायरेक्टली हे इक्वेशन तुम्हाला लिहायचं आहे आणि त्यामधले जे टर्म्स आहेत त्या टर्म्सबद्दल एक एक ओळी त्यांची माहिती त्या ठिकाणी लिहायची, म्हणजे ते टर्म्सचं एक्सप्लेनेशन थोडक्यात लिहायचं आहे. आपण आता पुढचा जो प्रश्न आहे तो आहे टाइम पिरियड ऑफ ए मॅग्नेट व्हायब्रेटिंग, टाइम पिरियड ऑफ अँग्युलर SHM. आपण मागच्या वेळेस बघितलं की अँग्युलर SHM होत असताना जे ऑसिलेशन होत असतं, जसं पहा याप्रमाणे आपण बघितलं, अशी एक चकती आपण घेतली आणि ती चकती अशी एका दोरीला सस्पेंड केली आणि या चकतीला आपण याप्रमाणे ऑसिलेशन दिलं, असं फिरवलं हाताने आणि ती चकती एकदा इकडे, परत एकदा इकडे, परत इकडे आणि परत इकडे असं त्याचं ऑसिलेशन सुरू झालं. मग एक ऑसिलेशन तुम्ही कसं मोजणार? समजा आता ती चकती इकडच्या साईडला आली म्हणजे एक्स्ट्रीम पोझिशन आणि आपण स्टार्ट म्हटलं आणि मग मीन पोझिशन, परत इकडची एक्स्ट्रीम पोझिशन, मीन, एक्स्ट्रीम, अशा प्रकारे एक ऑसिलेशन झालं. एका ऑसिलेशनला लागणारा जो टाईम आहे त्याला आपण म्हटलं पिरियड आणि तोच पिरियड या ठिकाणी आपण घेतला. पहा, द टाईम रिक्वायर्ड फॉर वन कम्प्लीट ऑसिलेशन इज कॉल्ड ॲज टाईम पिरियड. आणि जनरली आपण T इज इक्वल्स टू 2π/ω हा फॉर्म्युला घेतो टाईम पिरियडला. आपण लिनियर SHM मध्ये ओमेगाच्या ठिकाणी असं लिहिलं होतं, पहा, √, लिनियर ॲक्सेलरेशन पर युनिट लिनियर डिस्प्लेसमेंट. पण आता अँग्युलर SHM मध्ये आपण काय लिहिणार? ओमेगाची किंमत √, अँग्युलर ॲक्सेलरेशन पर युनिट अँग्युलर डिस्प्लेसमेंट. लिनियरच्या जागी अँग्युलर घ्यायचं आहे आणि याप्रमाणे इथं अँग्युलर SHM मध्ये ओमेगाच्या जागी ही व्हॅल्यू पुटअप करूया, ही व्हॅल्यू, आणि मग T इज इक्वल्स टू काय मिळेल बघा, 2π अँग्युलर ॲक्सेलरेशन पर युनिट अँग्युलर डिस्प्लेसमेंट. अशा प्रकारे पिरियडचा फॉर्म्युला मिळाला आणि आपल्याला जर फ्रिक्वेन्सी काढायची असेल तर त्याचा रेसिप्रोकल घ्यायचा Tचा, म्हणजे 1/T, म्हणजे काय येईल फॉर्म्युला, n इज इक्वल्स टू 1/2π इंटू √, अँग्युलर ॲक्सेलरेशन पर युनिट अँग्युलर डिस्प्लेसमेंट.
हा जो पिरियडचा जो क्वेश्चन आहे, हा पिरियडचा क्वेश्चन आपल्याला पुढं एका मोठ्या प्रश्नामध्ये उपयोगी पडणार आहे आणि तो मोठा प्रश्न 4 मार्काचा जो आहे तो शेवटचा प्रश्न या चॅप्टरमधला आहे आणि तो प्रश्न आहे derive an expression for the period of a magnet vibrating in uniform magnetic field. तुम्ही पुस्तकामध्ये ते बघू शकता. तर त्यासाठी तो शेवटचा जो प्रश्न आहे त्यासाठी आपल्याला काही बेसिक इन्फॉर्मेशन, काही मूलभूत अशी माहिती की जी आपण 10वी-11वीमध्ये आपल्याला झालेलं आहे ते आपण बघूया. पहिला पॉईंट बघा, आपण मॅग्नेटिक फील्डमध्ये जर एखादा मॅग्नेट ठेवला तर त्याच्या नॉर्थ पोलवर किती फोर्स ॲक्ट होतो, तर तो फोर्स आहे क्यू इंटू व्हेक्टर बी. क्यू म्हणजे इथं ॲक्च्युली आपण पोल स्ट्रेंथचं सिम्बॉल घेतलेलं आहे आणि आपण 11वीमध्ये असताना मॅग्नेटचा जेव्हा आपण अभ्यास करत होतो तेव्हा फोर्स इज इक्वल्स टू मॅग्नेटिक पोल स्ट्रेंथ इंटू मॅग्नेटिक इंडक्शन. पोल स्ट्रेंथ इंटू म्हणजे यम इंटू बी असं घेतलं. आता या यमच्या जागी आपण इथं काय घेतो आहे, क्यू यम घेतो आहे. कारण हे यम माससाठी इथं यूज केलेलं असल्यामुळं आपण यम न घेता क्यू यम घेतो आहे. हा फॉर्म्युला तुम्हाला 11वीत झाला आहे, हे माहिती पाहिजे. आणि पोल स्ट्रेंथ जी आहे ती नॉर्थ पोलची आपण प्लस यम लेटरनी दाखवतो. नॉर्थ पोलची प्लस एम आणि साऊथ पोलची मायनस एम. त्यामुळं फोर्स ॲक्टिंग ऑन साऊथ पोल ऑफ ए मॅग्नेट वेक्टर एफ इज इक्वल्स टू मायनस क्यू एम इंटू वेक्टर बी असं आपल्याला या ठिकाणी लिहिता येतं. पहा, जर समजा त्या मॅग्नेटवर दोन फोर्सेस ॲक्ट होत असतील इक्वल आणि अपोजिट डायरेक्शनमध्ये, तर तिथं टॉर्क ॲक्ट होतो आणि त्या टॉर्कचा अभ्यास आपण 11वीमध्ये मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट या चॅप्टरमध्ये आपण केलेला आहे आणि त्याचा फॉर्म्युला आपल्याला मिळालेला आहे वेक्टर टाऊ इज इक्वल्स टू वेक्टर यम क्रॉस वेक्टर बी. हे यम मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट आणि हे बी मॅग्नेटिक इंडक्शन किंवा मॅग्नेटिक फील्ड. या चॅप्टरमध्ये आपण वेक्टर टाऊ इज इक्वल्स टू हे यमच्या जागी आपण घेणार आहे वेक्टर म्यू क्रॉस वेक्टर बी. हे म्यू म्हणजे मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट. तसं का केलं आपण, कारण यम फॉर माससाठी आपण घेतलेलं असल्यामुळं हे म्यू यमच्या जागी म्यू इथं आपण घेतलेलं आहे आणि म्यू हे सिम्बॉल घेऊन तिथं आपण अभ्यास केला आहे. पहा, टू इक्वल अँड अपोजिट फोर्सेस ॲक्टिंग ऑन मॅग्नेट प्लेस्ड इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड, सो द टॉर्क ॲक्टिंग ऑन मॅग्नेट इज वेक्टर टाऊ इज इक्वल्स टू वेक्टर म्यू क्रॉस वेक्टर बी. आणि त्याची मॅग्निट्यूड जर आपल्याला पाहिजे असेल, आपण वेक्टर प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर्सचा अभ्यास केला त्याप्रमाणे त्याची मॅग्निट्यूड आपल्याला मिळेल वेक्टर फक्त मॅग्निट्यूड टाऊ इज इक्वल्स टू म्यू इंटू बी साइन थिटा. अशा प्रकारे ही बेसिक माहिती तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये 11वीच्या पुस्तकामध्ये नोटबुकमध्ये बघायची आहे आणि आपण याच्यावरून एक नवीन प्रश्न आता उद्या आपण बघणार आहोत आणि तो प्रश्न आहे पिरियड ऑफ ए मॅग्नेट व्हायब्रेटिंग इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. त्याचे नोट्स वगैरे सगळे मी काढून तुम्हाला पाठवणार आहे. तो टॉपिक नवीन आहे आपल्या या पुस्तकामध्ये. तुम्हाला जे नोट्स मी ऑलरेडी दिलेले आहेत ऑसिलेशनचे, त्यामध्ये हे जे काही आता मी सांगतो अँग्युलर एसएचएमचं त्यात नोट्समध्ये नाही. त्यामुळे तुम्हाला ते नोट्स मी तयार करून पाठवत आहे. ओके, तर हे सगळी बेसिक माहिती तुम्ही सगळी अभ्यास करा. त्याच्यामध्ये काय 11वीमधलं पुस्तक काढून बघा. हे सगळं मी जे सांगितलं बेसिक इन्फॉर्मेशन हे सगळं वाचून घ्या आणि उद्या आपण तो 4 मार्काचा मोठा प्रश्न बघूया. त्यासाठी तयार राहा. ओके, थँक्यू.